मोबाईलला आपण काय करतो, लॉक लावतो, पॅटर्न लावतो. पॅटर्न लावल्यावर तो पॅटर्न ज्याला जो लावतो त्यालाच माहित असतो, दुसऱ्याला उघडता येतो का, नाही. मग त्याच्यावर हे व्यंगचित्र आहे. व्यंगचित्र काय दर्शवतं, आपली संस्कृती कशी बिघडली. व्यंगचित्र हे दर्शवतं की मोबाईल आल्यामुळं बायका काय विसरल्या ते व्यंगचित्रातनं मी दाखवतोय. बघा, पूर्वीची लोक सकाळी ठिपके जोडून रांगोळी काढायचे, आठवतं? अजूनही काहींच्या आई काढत असतील अंगणात, पण आता आया हे नाही काढीत रांगोळ्या. का? ते मोबाईलमध्ये गुंतल्यात. रांगोळी काढायचे, आता आम्ही सकाळी ठिपके जोडतो आणि मोबाईलचा पॅटर्न लॉक उघडतो. क्रांती याला म्हणतात. म्हणजे काय झालं, कमी झाली संस्कृती. पुढचं चित्र घेऊया. हे व्यंगचित्र खास हे दाखवतंय की आपण मुलांना रागवतो. मुलांनीच मोबाईल बाजूला ठेव असं ज्यावेळेस पालक सांगतो, पण तो सुद्धा पालकांनी सुद्धा ते पाळलं पाहिजे. हे मला या व्यंगचित्रात दाखवायचंय की रे आपले बाबा 24 तास जर मोबाईल घेऊन बसत असेल तर काय परिणाम होतो बघा. यांना जेवण चांगलं लागत नाही, बायको त्यांना जेवणाचं ताट वाढून देते, पाण्याची बॉटल देते, पण हा माणूस जेवत नाही. तो कशात गुंतलाय, मोबाईलमध्ये. मग ज्या आजारामुळे जेवण समोर असूनही जेवता येत नाही, डोळ्यावर झोप असूनही झोपता येत नाही, म्हणजे तो झोप येते पण झोपत नाही, असा कोणता आजार आहे. बायको म्हणते हाच आहे तो, आता तुमच्या हातात आहे, हा आजार आहे, घाला त्याच्यावर दगड आणि झोपा गपचीप. चला पुढचं सर, नाही